कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। अंबादास दानवेंविरोधात शिंदे गटाचा तीव्र निषेध। महेंद्र दळवींबद्दलच्या आक्षेपार्ह विधानांमुळे संताप। दानवेंच्या प्रतिमेला चपलेने मारले। व्हिडिओ खरी असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन। महेंद्र दळवींच्या अंबादास दानवेंना खुले आव्हान। महाडमध्ये जमिनीच्या वादातून हाणामारी। नांदगावात 2 कुटुंबात तीव्र संघर्ष। गोळे कुटुंबातील तिघांवरती गुन्हा दाखल। आणि कणकवलीमधील तरंदळे तलावामध्ये युवक युवतीचे मृतदेह। अल्पवयीन मुलीसह दोघांचा संशयास्पद मृत्यू। आता पाहूया सविस्तर वृत्त। आज दिनांक 10 डिसेंबर रोजी पेण शहरामध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे। शिंदे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या विरोधामध्ये तीव्र निषेध नोंदवलाय। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याबद्दल दानवे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आणि खोट्या अफवा पसरवल्याचा आरोप करत पेणमधील शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय। याच संतापातून आज पेण नगरपालिका चौकामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक एकवटले होते। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी अंबादास दानवे यांच्या प्रतिमेला चपलेने मारून तिचे दहन केले। दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केलाय। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याविषयी कोणतीही चुकीची माहिती किंवा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्यास एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान शिवसैनिक हे कृत्य सहन करणार नाहीत असा स्पष्ट इशारा यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे यांनी यावेळी दिलाय। आज पेण शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या समोर खरं तर आमचे दैवत आणि रायगड जिल्ह्याचं नेतृत्व महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या बद्दलची जी व्हिडिओ व्हायरल केलेली आहे। अंबादास दानवे कोणतरी आहेत, आम्ही ओळखत नाही, परंतु ज्याची लायकी नाही त्यांनी महेंद्र शेठ दळवी साहेबांची व्हिडिओ व्हायरल केलेली आहे। जे मागच्या दारून निवडून जातात आणि आमच्या साहेबांची व्हिडिओ व्हायरल करतात, या त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या पेणमध्ये आज जमलेलो आहोत। हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेले आहेत। मी एवढंच सांगतो की दळवी साहेब जे असे आहेत की 288 आमदारांपैकी एक आमदार आहेत, त्यांच्या घरामध्ये कोणीही जावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन परत यावं। त्यांच्याबद्दलची व्हिडिओ व्हायरल करणारे जे अंबादास दानवे आहेत त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना आवाहन करतो की तुम्ही पाठच्या दारून त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये गेलेले आहात, तुम्ही ग्रामपंचायतीला निवडून या, साधं नंतर आमच्या आमदारांवर बोला। तुमची लायकी नसताना जर आमच्या आमदारांवर बोलत असाल तर तुम्हाला रायगड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात पण आमचे शिवसैनिक फिरून देणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा। हे शिवसैनिक बाळासाहेबांचे आहेत, बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक या ठिकाणी सगळे जमलेले आहेत। या ठिकाणी महिला आहेत, रणरागिणी आहेत। मी पुन्हा एकदा आवाहन करतो, परत जर अशा प्रकारची नाटकं केली तर अंबादास दानवेंना सोडणार नाही, हा शिवसैनिकांचा शब्द आहे। पुन्हा एकदा सांगतो। या निषेध आंदोलनामध्ये महिला शिवसैनिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत दानवे यांच्या प्रतिमेला चपलेने मारहाण केली आहे। पेण तालुका प्रमुख तुषार मानकवले, उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे, युवा उपजिल्हा प्रमुख रोहन म्हात्रे, युवा तालुका प्रमुख गजानन म्हात्रे तसेच राहुल पाटील, वंदना पाशीलकर, रेखा तांडेल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा खोटा व्हिडिओ बनवून अंबादास दानवे यांनी बदनामी केल्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरती गुन्हा दाखल होण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली। यावेळी मानसीताई दळवी, जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, कामगार नेते दीपक रानवडे, संजीवनी नाईक आदी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना थेट आव्हान दिले आहे। आपल्या विरोधात नोटा वाटपाचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या आरोपांवरून दळवींनी दानवेंना पुरावे सादर करण्यास सांगितले आहेत। हे व्हिडिओ सत्य असल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन असे दळवी यांनी स्पष्ट केले आहे। खरं काल त्याने जो आक्षेपार्ह आरोप माझ्यावर त्यांनी केला आणि सगळ्या चॅनलला त्यांनी नोटांची गड्डी असेल, कोणते लाल टी शर्टवाला व्यक्ती आहे आणि मग त्यांनी सांगितलं की आमदारांचं असं कृत्य आहे। त्यांना ओपन चॅलेंज काय दिलेलं आहे की त्यांच्याकडे कुठले जर खरंच पुरावे असतील तर त्यांनी जनतेसमोर सादर करावेत, त्याची त्रिवार सत्य पडताळून बघावी। पण एआयच्या माध्यमातून मॉर केला जो फोटो टाकून
पक्षाची आणि आमची बदनामी करण्याचं कटस्थान उबाटाच्या माध्यमातून दानवे साहेबांनी केलं हे आपल्या तीव्र सदरीत आहे. काल तर त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे आज तर पार्ट 2 त्यांनी सांगणार होते, पण पार्ट 2 त्यांचा अजून आलाच नाही आहे आणि आज त्यांनी माझं पत्रकार घेऊन थोडंसं घुमजाव केलेलं आहे. आणि माझं आजही त्या मताशी मी ठाम आहे. जर त्याच्यामध्ये अंशतः सत्यता असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, या मताशी मी सहमत आहे. पण आता अंबादास दानवेंना कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पक्षात पद नाही आहे, पद पण नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना डोहाळे पडतं असं मला वाटतंय. पक्षामध्ये वेगळी पद निर्माण करण्यासाठी, मातोश्रीला खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी घेऊन अशा पद्धतीने मॉल केलेले फोटो टाकून एक सनसनाटी पसरावी आणि बदनामी करावी, हा त्याचा मागचा उद्देश आहे. खरं तर अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्षाला खूप काम असं आहे. अनेक महाराष्ट्रात प्रश्न आहेत, असे प्रश्नाला बाजूला सोडून वेगळ्याच प्रश्नाकडे जातात. याचा अर्थ असा आहे की राजकारणात त्यांनी प्रगल्भता हरवलेली आहे. सर, तुमचा व्हिडिओ जो आहे तो AI च्या मार्फत बनवलेला असल्यासारखं वाटतं, कारण की तुमचा जो व्हिडिओ तुम्ही जो एक प्रचारादरम्यान व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामधला फोटो वापरून हा व्हिडिओ बनवलाय. आता अंबादास दानवेंना तेवढाच खेळ उरला आहे. लहान पोरांचे जे खेळ आहेत, मॉल कुठलाही फोटो मॉल करून त्याच्या AIच्या माध्यमातून दाखवायचं, असा हा भातुकलीचा खेळ त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यामुळे जास्त गांभीर्याने नोटीस दिली आहे. मी तुम्हाला नोटीसचं परत देतो. आम्ही 8 दिवसात नोटीस दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी जर त्याचा खुलासा योग्यरीती नाही, त्यांनी जे सांगितलंय की आम्ही पार्ट 2 पार्ट 3 जे काय फोटो होतं आम्ही त्याला चॅलेंज दिलं आहे. अंशतः जर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओमध्ये सहभाग असेल, स्पीचमध्ये किंवा दिसण्यामध्ये, तरी देखील मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. नोटीसमध्ये असं म्हटलंय की पैशाची गड्डी दाखवून जो आरोप माझ्यावरती केला आहे, माझी मानहानी केली, त्या संदर्भात त्यांना इंटिमेशन नोटीस दिली आहे. बा आपण या संदर्भात खुलासा नाही केला 8 दिवसामध्ये तर मानहानीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा. महेंद्र तुर्वे हा सगळा खेळ जो आहे तो तटकरेंचा आणि तटकरे तुम्हाला राष्ट्रभक्त खरं आहे. मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा. दाखवा, थोडं वरती करा, लाव रे. वरती करा. हां, खाली घ्या. तुम्ही वरती अरे ऐका ना. मतरूपी आशीर्वाद जो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, रोहा, मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नेत्याने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे. तो ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे. तुम्ही चेक करू शकता. आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा, तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना. बघा आत्ता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले, कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत आहे. त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. मी फक्त चौकशी पुरावे काय भेटले तटकरेंनीच हे केलं म्हणून काही मी तुम्हाला फोटो, हा जो फोटो इतर कुठेच नाही आहे. हाच फोटो, प्रत्येक नेत्याचे हजारो फोटो असतात. हाच फोटो कोणी पाठवला, कसा पाठवला? पण त्यांनी सोशल मीडियावर चौकशीची मागणी केलेली आहे. काय? मुख्यमंत्री नाही, तो त्यांच्याकडे होता फोटो. हा, त्यांनी आता मागणी केली आहे चौकशीची. तटकरे स्वतः म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी चौकशी करावी, तपास करावा, या सगळ्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे. त्यांनी मागणी केली असेल या संदर्भातली तर अतिशय अंदाजी नक्की गोष्ट आहे. हे वॉर का सर क्रिएट झालं? कारण तुम्ही विधानसभेत, लोकसभेत त्यांचं हे केलं होतं, त्यांना जिंकवलं. पण हा वॉर का? आणि भविष्यात देखील हा वॉर वाढू शकतो ना पुढे? बघा असं आहे की आम्हा भरतशेठ असेल, महेंद्र तुर्वे असेल, मी असेल, वाद पालकमंत्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी तटकरे साहेबाला फक्त आपल्या घरातच सगळं पाहिजे असतं. आत्तापर्यंत महाराष्ट्र राजकारणामध्ये आपण सगळे केलेले कृत्य बघितलेले आहेत. आणि ते राजकारणाचे महान संत आहेत तटकरे, त्याच्याविषयी काय अधिक जास्त बोलणार? मुख्यमंत्र्यांशी आता भेटणार मी, मुख्यमंत्री महोदय भेटणार, माझे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार, माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सगळे भेटणार, जी घडलेली जी हकीकत सगळे सांगणार. अंबादास दानवेंना नाही, अंबादास दानवेंना नोटीस दिली आहे, बाकी आधी कोणाला देणार नाही आहे. त्यांच्यातनं जे काय सत्य बाहेर येईल त्यानंतर तपासामध्ये तटकरेंचं नाव पुढे आलं. शिवसेनेची भूमिका काय असेल आणि रायगडमधल्या आमदारांची नेमकी भूमिका काय असेल? संघर्ष आमचा कायमच त्यांच्याबरोबरच आहे. कारण चुकीच्या याची बाजू आम्ही कधीच धावून धरत नाही.
जे असत्य असेल त्याविरुद्ध लढणार. पालकमंत्री पदाचा हा वाद आता विकोपाला जातो. नाही, रायगडचा पालकमंत्री वाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन ठरतील, त्याविषयी आम्ही कायम आहोत. तर त्याच्यातला कुठलाही आता वादविवाद नाही आहे. पण एखाद्याला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने षडयंत्र रचणं हे एका उच्चस्तरीय नेत्यांना शोभनीय निश्चित नाही आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून जमिनीच्या वादातून 2 कुटुंबांमध्ये काल मंगळवारी गंभीर हाणामारी झाल्याची घटना समोर आलेली आहे. महाडच्या नांदगाव बुद्रुक येथील गट क्रमांक 269च्या वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कावरून इंगळे आणि गोळे या 2 कुटुंबांमध्ये हा वाद पेटला. प्राप्त माहितीनुसार जमिनीची मोजणी झाल्यानंतर सुरेश इंगळे यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या जमिनीच्या भागामध्ये खोदकाम सुरू केले. या कृतीला समिधा गोळे यांनी विरोध दर्शवला, ज्यामुळे दोन्ही गटामध्ये प्रथम शाब्दिक बाचाबाची झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर तीव्र हाणामारीमध्ये झाले. यावेळी काठी आणि लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर सुरेश इंगळे यांनी महाड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून समिधा संतोष गोळे, रजत गोळे आणि अवधूत गोळे यांच्या विरोधामध्ये भारतीय दंड संहिता विधी कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ASI राजेंद्र फाळके करत आहेत. तिने काठी पण हातात घेतली, म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना इथे काहीच काम करून देणार नाही. त्याच्यानंतर तिने फोन लावले आणि तिचा पुतळ्या रजत हनुमान गोळे आणि मुलगा तिचा अवधूत गोळे ह्या दोघांनी सुद्धा, त्याच्यानंतर तिचे बाकीचे फॅमिली मेंबर पण होते, त्यांनी पण त्या सगळ्या भांडणाला उत्साह दिला. त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावरती दोघांनी जबरदस्त लाठीचार्ज केला. माझे मिस्टर त्यांना अडवत होते, त्यांचा पाय घसरून ते तिथं पडले, तर त्यांच्यावर दोन्ही बाजूनी त्या 2 मुलांनी अटॅक केला आणि माझ्यावर सुद्धा त्यांनी पूर्णपणे लाठीचार्ज केला. माझा हात रक्तबंबाळ करून टाकला. मी त्यांना म्हणते मारू नका, तोंडाने बोला, जे काय बोलायचं तोंडाने बोला, आम्ही कायद्यानुसार करतोय ना सगळं, तुम्ही पण तुमचं कायद्यानुसार सगळं करा, आमची मोजणी झालेली आहे, तुम्ही मोजणी करा. पण ते अजिबात कोणालाच घाबरत नाहीत किंवा काही करत नाहीत. आम्हाला लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी या मुलांवरती कारवाई झाली पाहिजे. ते मोकाट सुटलेले आहेत, ते वेळोवेळी आमच्यावर धमकी देतात. त्यांचे इतर नातेवाईक पण आहेत, जसे की त्यांचे भाचा इथं असतो रुपेश घाडगे, तो पण इथे उभा राहून बोलतो मी नव्हतो म्हणून, नाही तर यांना ठार मारली असती एकाला. हल्ला केलेला आहे, तुमच्या चौघांवर जीव घेणं हल्ला केलेला आहे. चौघांवर जीव घेणं, प्रशासनाने त्यांना पण सांगितलेलं आहे की तुमची जमीन मोजून घ्या, असे भानगडी करू नका. आणि हे प्रवृत्ती ही गुंडगिरीची प्रवृत्ती आहे. याने आमच्या जीवामध्ये घबराट निर्माण झाली आहे. हे आमच्या कुटुंबाला ह्यांच्यापासून धोका आहे. आणि त्यांनी कणकवली तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. तरंदळे धरणामध्ये 22 वर्षीय युवक आणि 18 वर्षीय अल्पवयीन युवतीचे मृतदेह बुधवारी उत्तर रात्रीस 1:15च्या सुमारास आढळून आलेत. दोघांनीही धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते. या टोकाच्या निर्णयामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे कणकवलीमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. मुलगा कलमट येथील तर मुलगी कणकवली शहरातील असल्याचे समजते. मंगळवारी दुपारी मुलाचा मोबाईल हरवल्यानंतर तो चुलत्याची दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. घरातील आईचा मोबाईल वापरत असताना त्याने संबंधित मुलीला तरंदळे धरणावरती जाऊया असा व्हॉट्सअप मेसेज केल्याचे नंतर समोर आलेले आहे. कुटुंबियांनी धरण परिसरामध्ये पोहोचून शोध घेतला असता पाण्यात दोघांचे मृतदेह तरंगताना दिसले. पोलीस तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण काय अद्याप समोर आलेले नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आजपासून विशेष जनजागृती अभियानाला प्रारंभ झालेला आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या मोहिमेत अत्याधुनिक LED व्हॅन ग्रामीण भागांमध्ये फिरून योजनांची सविस्तर माहिती देईल. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या शुभ हस्ते या जनजागृती व्हॅनला हिरवा कंदील दाखवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत अनुसूचित जाती घटकांच्या विविध योजना तसेच कृषी, आरोग्य, वन, महसूल आणि कौशल्य विकास विभागाच्या योजनांची माहिती प्रसारित केली जाणार आहे. आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाने आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी नागपूर विधान भवनावरती भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. हिवाळी अधिवेशनादरम्यान शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे पोलीस पाटलांना व त्यांच्या कुटुंबियांना मेडिक्लेमचा लाभ मिळावा, निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षांपर्यंत वाढवावे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम मिळावी, तसेच प्रवास भत्ता व स्टेशनरी खर्चासाठी दरमहा 3000 रुपये मानधनासोबत मिळावेत अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
याशिवाय गृह व महसूल विभागातील पदभरतीमध्ये पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांना प्राधान्य, 10 लाख विमा आणि तालुका स्तरावरती पोलीस पाटील भवन इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्यांचा यात समावेश आहे. संघाने गुहागर मतदारसंघाचे आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री भास्करराव जाधव यांनाही निवेदन दिले होते. या मोर्चेवेळी आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा देखील दर्शवला. राज्य शासनाने या मागण्यांवरती तातडीने विचार करून त्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पोलीस पाटलाला जबाबदार धरायचं. प्रत्येक पोलीस पाटलाला ही गावामध्ये कुठलीही बरी वाईट घटना घडली ती कुठल्याही खात्याअंतर्गत असू दे ती पोलीस पाटलाला माहितीच असली पाहिजे. हा जो काही सरकारी आग्रह हा चुकीचा आहे. त्याला अशा प्रकारचे कोणते अधिकार आहेत? रात्री अपरात्री कुठेही पोहोचायचं, जायचं, यायचं, तर त्याच्या स्वतःच्या संरक्षणाची काय हमी आहे? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मला जवळून माहीत आहेत. मी आपल्याला विनंती करतो, आपल्याला आश्वासन देतो की आपले प्रश्न हे शासन दरबारी येत्या 2 दिवसामध्ये खंबीरपणे मांडण्याचं तुम्हाला ऐकायला येईलच नाही. आणि मागच्या काही गोष्टी म्हणण्याच्या बऱ्याचशा गोष्टी आता मार्गी लागतील, कारण तुम्ही योग्य वेळेला आंदोलन केलेलं आहे. आता तुम्हाला सुद्धा कळायला लागले आंदोलन कधी करायचं, विश्वास कधीपर्यंत ठेवायचा आणि विश्वास उडालाय म्हणून कधी दाखवायचं हे तुम्हाला आता बरोबर कळलंय. कारण आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या निवडणुका आहेत. त्यामुळे तुम्ही आपोआपच लाडक्या बहिणींनी लाडके भाऊ ठरणारच आहात हे मला चांगलं माहिती. आणि म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं योगदान टाकण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. विरोधी पक्ष म्हणून आपल्या सर्वांच्या सुखदुःखाची परिपूर्ण जाणीव असल्यामुळं ते मांडण्याचं काम आम्ही नक्की करू अशा प्रकारचे आपल्याला आश्वासन करतो. इथं येऊन एवढ्या मोठ्या संख्येनं थंडी कमी आहे ना, आणि म्हणून एवढ्या लांब इथे येऊन तुम्ही या थंडी वाऱ्यातून या ठिकाणी पोहोचला. निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारची ग्वाही देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यासह विदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांना दुय्यम स्थान मिळत असून सभागृहामध्ये क्षुल्लक राजकीय वाद विवाद आणि गल्लीतील विषयच जास्त चर्चिले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. नागपूरमध्ये अधिवेशन जे सुरू आहे, खरं तर हे 3 आठवड्याचं अधिवेशन पाहिजे होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे विषय तर आपण घ्यायलाच पाहिजे होते, पण सगळ्यात प्रामुख्याने विदर्भाचे मुद्दे हे या अधिवेशनामध्ये चर्चेत यायला पाहिजे होते. पण दुर्दैव असं गल्लीतले विषय या अधिवेशनामध्ये जास्त चर्चेत दुर्दैवाने त्या ठिकाणी येत आहेत. पण महत्वाचे विषय कुठेतरी बाजूला राहत आहेत. पण शेवटी मराठी मीडिया लोकांपर्यंत अनेक महत्वाचे मुद्दे हे घेऊन जात असते. त्यामुळे आज आपल्या सर्वांसमोर एक महत्वाचा मुद्दा आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून मांडणार आहोत. ते म्हणजे एनसीआरबीचा एक रिपोर्ट, म्हणजे केंद्र सरकारचा एक रिपोर्ट काही दिवसांपूर्वी हा प्रसिद्ध झाला. हा खरं तर क्राईम रेट राज्यांमध्ये काय लेवलला आहे या बाबतीचा हा रिपोर्ट असतो. याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा अव्वल नंबरला दुर्दैवाने त्या ठिकाणी जाऊ शकला नाही, पण क्राईमच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचा कुणीही हात धरू शकला नाही अशी आजची परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर विनयभंगमध्ये महाराष्ट्र दुसरा आहे, बलात्कारमध्ये महाराष्ट्र हा यूपी आणि बिहार नंतर 4था नंबरला त्या ठिकाणी आहे, सेक्शुअल हॅरेसमेंट महाराष्ट्र दुसरा, त्याच्याचबरोबर विदेशातून मुली इम्पोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र पहिला, ह्युमन ट्रॅफिकिंग मानवी तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला, त्याच्यावर पॉस्कोमध्ये महाराष्ट्र दुसरा, लहान मुलांशी संबंधित कायद्याचे गुन्हे महाराष्ट्र पहिला, लहान मुलींची किडनॅपिंग महाराष्ट्र पहिला, किडनॅपिंगमध्ये यूपी बिहार नंतर महाराष्ट्र तिसरा, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. या मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला पाहिजे. पण आपण विधान परिषदेमध्ये चर्चा जर बघितली तर गल्लीतली भांडणं याच्यावर चर्चा करण्यामध्ये 1-1, 1.5 तास त्या ठिकाणी घालवला जातो. खऱ्या अर्थाने या विषयावर चर्चा केली गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि याच्याबरोबर शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला, युवा या विषयावर पण चर्चा खऱ्या अर्थाने होण्या पाहिजे, पण ती आज होताना दिसत नाही. आज काही विषय हे अधिवेशनामध्ये चर्चेत येणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलेलो आहोत त्या विषयावर बोलण्यासाठी.
नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले। आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्याचा वेश परिधान करून विधान भवनामध्ये प्रवेश करत राज्यभरातील वाढत्या मानव वन्यजीव संघर्षावरती शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। सोनावणे यांच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची विधान भवन परिसरामध्ये चांगलीच चर्चा झाली आहे। रत्नागिरीमध्ये मराठी भाषेला समर्पित जगातील पहिली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन यंदा तिसऱ्या पर्वासाठी सज्ज झालेली आहे। ही मॅरेथॉन 4 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली असून शहर पुन्हा एकदा धावनगरी बनणार आहे। देशातील 12 राज्यांमधून 2200 पेक्षा जास्त धावपटू रत्नागिरीमध्ये येणार आहेत। सुवर्ण सूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या या उपक्रमामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे। भारताबाहेरील धावपटूंसाठी आर्यक सोल्युशन विशेष ॲप तयार करण्यात आलेले आहे, ज्यामुळे त्यांना आभासी सहभाग शक्य होईल। हा उपक्रम रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होत असून आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केलेले आहे। नोंदणीची अंतिम तारीख 20 डिसेंबर असेल। अजून काय वेगळं करता येईल याचा विचार करत असताना अशी एक संकल्पना आली की भारताबाहेर अनेक लोक आहेत ज्यांना इथपर्यंत येता येणं शक्य नाहीये 21 किलोमीटर धावायला, जाण्या येण्याचा सगळा खर्च वगैरे हा बघता। आपण कोकण तिथे पोहोचवूया का? तर ह्याच्यातून आर्यक सोल्युशनने एक चांगलं ऍप डेव्हलप केलंय, अंडर डेव्हलपमेंट आहे। 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या मते ते लाईव्ह होईल। आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्हीमध्ये ते ऍप आहे। उदाहरणार्थ एखादा माणूस न्यूझीलंडमध्ये राहतोय, एखादा माणूस ऑस्ट्रेलियामध्ये राहतोय आणि त्याला 4 जानेवारीला कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आभासी पद्धतीने धावायचे, तर तो ते ऍप डाउनलोड करेल। ते ऍप डाउनलोड करून धावायला सुरुवात करेल। आपल्या रूटवरती पहिल्या किलोमीटरला मारुती मंदिर येतं, तर तो जेव्हा ऍप ते सुरू करून धावायला सुरुवात करेल आणि तिथे 1 किलोमीटर होईल, तेव्हा त्या ऍप मधनं त्याला आवाज येईल की आपण मारुती मंदिर सर्कल पर्यंत पोहोचलेला आहात, आपलं 1 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे, मारुती मंदिर सर्कल अतिशय छान दिसतंय। अशा पद्धतीने आकर्षक भाषा वापरून प्रत्येक किलोमीटरचं आपण वर्णन केलेलं आहे। दुसऱ्या किलोमीटरला नाचणे ग्रामपंचायत येते, नाचणे ग्रामपंचायतीविषयी अशा पद्धतीने सांगितलं गेलंय। 10व्या किलोमीटरला चिंचखरीचं दत्त मंदिर येतं, त्या दत्त मंदिराविषयी असं सांगितलं गेलंय। साधारण 13व्या किलोमीटरला बागवाडी वेसुर्लेचा ब्रिज येतो, त्याच्याविषयी असं सांगितलं गेलंय। सो जो कोणी ही व्हर्च्युअल मॅरेथॉन धावेल तो धावत असेल ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेमध्ये, आफ्रिकेमध्ये, पण तो मनाने कोकणामध्ये असेल, कारण तो जेव्हा हेडफोन लावून हे सगळं ऐकेल तेव्हा त्याला वाटेल आपण रत्नागिरीमध्ये कोकणामध्येच धावतोय। अशा पद्धतीची ही कोकणातली पहिली डेव्हलपमेंट आपण केलेली आहे आणि ही फक्त नॉन रेसिडेन्शियल भारतीयांसाठी किंवा जे भारतात राहत नाही, भारताबाहेरच्या सगळ्यांसाठी आपण ते ठेवलेलं आहे। त्याचं महत्वाचं कारण असं आहे की भारतातल्यांसाठी का नाही, तर आम्हाला लोक रत्नागिरीमध्ये, आपल्या सगळ्यांना लोक रत्नागिरीमध्ये यायला हवेत। असं ठेवलं की लोक म्हणतात ठीक आहे मी ते व्हर्च्युअलच धावतो आणि भारतातली लोक इथे आली नाहीत तर कसं चालेल। तर त्यामुळे टुरिझमचा अँगल कुठेही अफेक्ट न होता कोकण जास्तीत जास्त लोकांच्या जवळ कसं पोहोचलं पाहिजे या दृष्टीने हा एक माझ्या मते सोनेरी पाऊल आहे कोकणाच्या इतिहासातलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मराठी भाषा विभाग सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत सर हे पहिल्या दिवसापासून आपल्या बरोबर आहेत। साधारण 23 मार्च 2025ला गणपतीपुळे अल्ट्राला आपण असं ठरवलं की एकदम मराठी भाषेसाठी असेल आणि सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत फ्लॅग ऑफला आले होते। ते म्हणाले अशी धाव तुम्ही जर घेताय तर मराठी भाषा विभाग पूर्णपणे तुमच्या बरोबर पहिल्या दिवसापासून असेल। आणि खऱ्या अर्थाने आपल्या घरातले पालक जेव्हा असं सांगतात की तुम्ही करा मी आहे, त्या अर्थाने पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आमचा वाढला। अजून चांगलं कशा पद्धतीने हे करता येईल या पद्धतीने आपण सगळे याचा विचार करतोय। रत्नागिरीमध्ये सध्या मार्गशीर्ष महिन्याच्या पार्श्वभूमीवरती फुल बाजारामध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळते। हिंदू संस्कृतीनुसार मार्गशीर्ष गुरुवारला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते, त्यामुळे चौरंग घाट आणि घरातील फुलांच्या सजावटीसाठी फुलांची मोठी मागणी वाढलेली आहे। उद्याच्या पूजेसाठीही बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती फुलांची आवक झालेली असली तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने दरांमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। एरवी 100 ते 120 रुपये प्रति किलो मिळणारी फुलं आज तब्बल 200 रुपयांवरती पोहोचलेली आहेत। रत्नागिरी शहरात प्रत्येक गुरुवारी 4 ते 5 टन फुलांची आवक होत असून फुलांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते। वाढलेली मागणी आणि धार्मिक उत्सवामुळे स्थानिक फुलं विक्रेत्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आहे।
महाड तालुक्यातील डॉक्टर मोहन धारिया इंग्लिश स्कूल वरंद येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. 8 डिसेंबर 2025 रोजी आयोजित या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण आणि शैक्षणिक मॉडेल्स सादर करून पालक आणि शिक्षकांचे लक्ष वेधले. प्रदर्शनात पर्यावरण, तंत्रज्ञान, अवकाश, शेती, आरोग्य, गणित या विविध विषयांवरती मॉडेल्स मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक मॉडेलची उपयुक्तता आणि कार्यप्रणाली स्पष्ट करत सर्वांना प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या तयारीतली बारकाई, त्यांचं ज्ञान आणि सादरीकरण पाहून पालक भारावून गेले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित आणि इतर अनेक विषयक उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.